श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 181। वसिष्ठ पुढे म्हणाले, प्रलयकाली सारे विश्व ब्रह्मामध्ये लीन होते, तरीही त्याचा पुन्हा पुन्हा उदय का होतो ही शंका देखील बरोबर नाही। कारण ज्याप्रमाणे पाप पुण्यरूपी संस्कारांनी युक्त होऊन जीव पुनर्जन्म घेण्यास उद्युक्त होतो, तेव्हा तो मेघांमधील जलबिंदूंच्या द्वारे धान्याधिकात प्रवेश करतो। मग माता पित्यांच्या उदरात संयोग पाहून मनुष्य शरीर धारण करतो आणि पुन्हा नव्या जन्माचे बीज बनतो। त्याचप्रमाणे जीव वासनांनी युक्त असलेले चित्त ही विषय म्हणजे चैत्य आणि चित्त यांच्या रूपाने पुन्हा पुन्हा उदित होते। अशा रीतीने निर्माण होणाऱ्या या संसार चक्राला केव्हाच खळ पडत नाही। बीजामध्ये सूक्ष्म रूपाने असणाऱ्या वृक्षाचे आणि बीजाचे ज्ञान आपल्याला झाले किंवा न झाले तरी वृक्षाला उत्पन्न करण्याची बीजामधील शक्ती त्यामुळे कुंठित होऊ शकत नाही। त्याचप्रमाणे चित्तरूप पावलेल्या जगाचे आणि ब्रह्माचे तत्वतः ज्ञान झाले काय किंवा न झाले काय, त्यामुळे चित्तरूपी जगाची पुन्हा पुन्हा होणारी निर्मिती व वाढ जर थांबू शकत नाही तर सगळे तत्वज्ञान विफल म्हणावे लागेल। पण अशी शंका निराधार आहे, कारण बीज आणि वृक्ष यांचे ज्ञान व्यावहारिक आहे, त्यांना पारमार्थिक पातळीवर अस्तित्व नाही। आणि ब्रह्म व जग यांचे खरे ज्ञान तात्विक आणि पारमार्थिक आहे। त्यामुळे बीज वृक्षाच्या ज्ञानाचा न्याय ब्रह्मज्ञानाला लागू पडत नाही। ज्याप्रमाणे दिव्याच्या प्रकाशामुळे वस्तूंची शोभा स्पष्ट दिसते, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानामुळे ब्रह्माचे स्वरूप चिद्रूप, सत्य, अखंडित आणि अनंत आहे असा बोध होतो। आणि जगदरूपाने देखील ब्रह्माचाच साक्षात्कार होऊ लागतो। अशा ज्ञानाला विफल कसे म्हणता येईल? भूमीमध्ये जितके खोल खणावे तितके तिचे उदर पोकळीने भरलेले आहे असा अनुभव येत जातो। त्याचप्रमाणे अविद्यात्मक जगाचा जितका विचार करावा तितके जगाचे ब्रह्मरूपच अनुभवाला येते। ब्रह्मामध्ये नाना रूपांनी भासणारे जग वस्तुतः नसूनही भासमान होत आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो आणि ब्रह्मच जगद रूपाने विलसत आहे अशी खात्री पटते। राम म्हणाला, गुरुवर्य, हे जग असत्य असतानाही सत्य भासते हा केवढा चमत्कार आहे। एवढे अवाढव्य जग या लहानशा आत्म्यामध्येच असते हे मोठे आश्चर्यच आहे। ह्या जगाचे स्वरूप स्थूल आणि स्पष्ट दिसते, पण ते कितीतरी सूक्ष्म आहे। ही जगदरूपी माया विचित्रच आहे। पण आपण म्हणालात ब्रह्मामध्ये प्रथम लहानशा तन्मात्रा स्फुरण पावतात। हा चिदाभासरूप गोलक पुढे व्यापक कसा बनतो? त्यापासून पुढे ब्रह्मदेव, व्यष्टीजीव, त्यांची शरीरे ही आत्म्याच्या भावनेने कशी विस्तारली जातात? ब्रह्मापासून समष्टी व्यष्टी जीवांनी युक्त अशी ही सृष्टी कशी निर्माण झाली हे मला पुन्हा समजावून सांगा। हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत।